नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रियाने अर्जुन सायली या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले असतात. पण शेवटीला म्हणतात ना, इथे अर्जुन आणि सायली हे दोघेजण एकमेकांसाठी बनलेले असतात आणि त्या दोघांना कुठलीही तिसरी व्यक्ती एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, तेच घडतं. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आता फायनली घडलेली असते. ती म्हणजे इथे अर्जुन आणि सायलीचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलेलं असतं. शेवटीला सायलीने प्रियाला दिलेलं चॅलेंज ती आता जिंकलेली असते आणि प्रिया हरलेली असते. तर इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनी मिळून अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा जो काही घाट घातलेला असतो ते लग्न आता पार पडतच नाही. तर इथे पूर्णाजीच हे लग्न मोडून अर्जुन आणि सायलीचं लग्न हे धूमधडाक्यात पार पाडते. तर इथे आता जेव्हा अर्जुन आणि सायलीचं लग्न होतं तेव्हा नागराज, महिपत आणि साक्षी सगळेजण खूप जास्त चिडतात आणि ते प्रियावरती रागवतात. इथे प्रियाला आता किडनॅप करतात आणि तिला खूपच जास्त मारतात, तिचं थोबाड फोडतात आणि तिने केलेल्या चुकांची तिला आता शिक्षासुद्धा मिळते. तर इथे ज्या लोकांनी तिला आपल्या फायद्यासाठी किल्लेदारांच्या घरामध्ये खोटी तन्वी म्हणून आणलेलं असतं त्याच लोकांनी तिला किडनॅप करून आता तिचा छळ केलेला असतो, तिच्या नरडीचा घोट घेतलेला असतो. तर इथे त्याचबरोबर प्रिया जी अर्जुन आणि सायली यांना वेगळं करण्यासाठी तिने इतके अट्टहास केलेले असतात, म्हणजे अगदी पनवेलपासून ते नाशिकपर्यंत, नाशिकपासून ते फार्म हाऊसपर्यंत एका लग्नासाठी तिने किती इथे जागा चेंज केलेल्या असतात. पण फायनली इथे तिचं काही अर्जुनबरोबर लग्न होत नाही. लग्न तर सायली आणि अर्जुनचंच होतं. त्या दोघांनी लग्न केल्यानंतर सगळ्या विधीसुद्धा व्यवस्थित पार पडल्या जातात. सगळे रिच्युअल इथे अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर लग्नानंतरचे खेळसुद्धा सुभेदारांच्या घरामध्ये रंगले जातात आणि अर्जुन आणि सायली या दोघांच्या इकडे सुहागरातची सुद्धा तयारी खूप छान पद्धतीने झालेली असते. तर इकडे अर्जुन सायली यांची सुहागरात छान पद्धतीने पार पडते. तर इकडे प्रियाचा छळ करण्यात आलेला असतो. सगळेजण मिळून तिच्या अगदी नरडीचा घोट घेईपर्यंत तिला आता बोलत असतात, टोचून टोचून बोलून तिला आता हैराण करून सोडलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, या गोष्टी अचानकपणे कशा काय घडतात. ज्या पूर्णाजीने सायलीला घरातून हकलून द्यायला सांगितलेलं असतं, ज्या पूर्ण आजीने इथे अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरवलेलं असतं आणि सायलीचा राग करत असते, त्या पूर्ण आजीने अचानकपणे प्रियाबरोबर ठरलेलं लग्न मोडून अर्जुन आणि सायलीला लग्नाची परवानगी का दिलेली असते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुनला प्रियाबरोबर लग्न करायचंच नसतं. जसे जसे दिवस जात असतात, म्हणजे इथे मेहंदी होते, त्याचबरोबर इथे चुडाभरणी होतो, त्याचबरोबर हळदसुद्धा होते आणि देवाच्या कृपेने, देवी आईच्या आशीर्वादाने सगळे इथे रिच्युअल्स आता सायलीसुद्धा व्यवस्थितरित्या पूर्ण करत असते आणि त्यामुळे हळदी, चुडाभरणी आणि सगळंच म्हणजे संगीत वगैरे सगळं सायली व्यवस्थित पार पाडते. आणि प्रेक्षकांनो, इथे अर्जुन मनापासून खुश तर अजिबातच नसतो. त्याला इथे जसे दिवस कमी होतात, लग्नाचा दिवस येईपर्यंत अर्जुनला सायलीची खूपच जास्त आठवण येत असते. हळदसुद्धा तो इथे समोर त्याला सायली दिसत असते. प्रियाच्या जागी तो सायलीला बघूनच हळदसुद्धा इथे तिला लावत असतो. पण जेव्हा तो भानावरती येतो तेव्हा त्याला कळतं की सायली नसून प्रिया आहे. तेव्हा इकडे आता हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्या दिवशी लग्न असतं, लग्नाच्या वेळेला इथे चैतन्य अर्जुनला तयार व्हायला सांगत असतो आणि अर्जुन तयार होऊन आपल्या रूममध्येच बसलेला असतो. तो अजिबात बाहेर येत नसतो. तेव्हा इकडे पूर्णाजी आता रूमच्या बाहेर अर्जुनजवळ बोलायला जात असते. सगळेजण आपापली कामं करत असतात, तयार होत असतात आणि अर्जुनला इकडे आता कुणाजवळही बोलण्याची अजिबातच इच्छा नसते. त्याला असं वाटत असतं की आजचा तर लग्नाचा दिवस आहे, आता फक्त विधी होत असतात, पण लग्न झाल्यानंतर सायली आणि आम्ही दोघेजण कधीच एकत्र येऊ शकणार नाही का, आमच्या दोघांचं कधीच लग्न होणार नाही का. तर इकडे अर्जुनला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की एकदा का तन्वीबरोबर माझं लग्न झालं
की मग सायली आणि माझा संबंध कायमचा संपला. मग माझी किती इच्छा असेल ना तरीसुद्धा मी सायलीला भेटू शकत नाही, तिच्याशी बोलू शकत नाही. आणि माझं लग्न एका दुसऱ्याच मुलीबरोबर झाले म्हटल्यानंतर सायली ही एक अशी मुलगी आहे जी स्वतःहून माझ्याशी कधीच बोलणार नाही, माझा चेहरासुद्धा बघणार नाही. मग मी कुठल्या अधिकाराने सायलीला भेटायला जाऊ, कुठल्या अधिकाराने मी तिच्याशी बोलू? तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की मला हे इमॅजिनसुद्धा करायचं नाही आहे की माझं आयुष्य सायलीशिवाय कसं असेल. प्रियाबरोबर मी कधीच माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत, ती कधीच माझ्या आयुष्याचा भाग नाही असू शकत. आणि तो आता रडत आपल्या रूममध्ये बसलेला असतो, सायलीची आठवण काढत असतो. सायलीची एक साडी त्याने आपल्या बरोबर घेतलेली असते आणि ती साडी तो आपल्या उराशी कवटाळून आता रडत बसलेला असतो. तर इकडे प्रिया आणि नागराज हे दोघेजण बोलत असतात की काही झालं तरीसुद्धा आजचा लग्नाचा दिवस व्यवस्थित पार पडला पाहिजे. तेव्हा नागराज म्हणत असतो, ही तुझी जबाबदारी आहे. कालचा हळदीचा दिवस तर निभावला, पण आता हे लग्न व्यवस्थित पार पडलंच पाहिजे, नाहीतर काय होईल तुला मी आधीच सांगितलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं जर अर्जुनबरोबर लग्न नाही झालं ना आणि जर हे लग्न मोडलं, अर्जुनचं सायलीबरोबरच लग्न झालं, तर मात्र तुझं काही खरं नाही आहे. तुला माहिती आहे ना, जे लोक आमच्या कामासाठी उरत नाहीत, जे लोक आमची कामं करत नाहीत, त्या लोकांची महिपत काय अवस्था करतो हे तुला बरोबर माहिती आहे. म्हणून मी तुला म्हणतोय की तुझं अर्जुनबरोबर लग्न झालंच पाहिजे, नाहीतर तुला आम्ही अजिबात पोसणार नाही. म्हणजे तुझे जे खोटे आईवडील आहेत ना, त्यांचा अपघात कसा घडला होता हे तर तुला कळलं आहे, पण त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते जिवंत राहिले. पण जर तुझा अपघात झाला ना तर तू जिवंत राहणार नाही याची काळजी पुरेपूर घेतली जाईल आणि तुला शोधायलासुद्धा कुणी येणार नाही, कळलं का? तेव्हा इकडे प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती म्हणत असते की माझं जर अर्जुनबरोबर लग्न नाही झालं ना तर माझं काही खरं नाही आहे. मी आता काय करू? सगळेजण मला प्रेशर देत आहेत आणि मी इतका आगाऊपणा केला आहे ना अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी, तर इथे साक्षी, महिपत आणि नागराज तिघेही जण मला ठार मारून टाकतील. कारण मला या घरामध्ये ठेवले या कारणासाठी की एकतर मला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे आणि या किल्लेदाराची सगळी प्रॉपर्टी या नागराजच्या आणि महिपतच्या नावावरती करायची आहे. त्यामुळे तर हे लोक मला पोसतायत. जर मी अर्जुनबरोबर लग्न केलं तरच साक्षी सुखरूप सुटेल असं त्यांना वाटते आणि इथे नागराजला संपत्ती मिळेल किल्लेदाराची, म्हणून हे लोक माझ्याबरोबर गोडगोड बोलत आहेत. पण जर यातलं काहीच झालं नाही तर मात्र माझं जिवंत राहणं कठीण होऊन बसेल हे प्रियाला आधीपासूनच माहिती असतं. त्यामुळे ती साक्षीला फोन करत असते. ती म्हणत असते की तुझ्या फार्म हाऊसमधील सिक्युरिटी आहे ना ती वाढव, काही झालं तरी सायली इथे पोचता कामा नये. माझं आणि फक्त माझंच अर्जुनबरोबर लग्न झालं पाहिजे प्रेक्षकांनो, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे साक्षीसुद्धा प्रियाचं ऐकत असते, कारण एकदा का लग्न झालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं तिला वाटत असतं. त्यानंतर इथे आता पूर्णाजी अर्जुनला बघायला जात असते की लग्नासाठी कसा तयार झाला आहे. तेव्हा पूर्णाजी दाराच्या तिथेच उभी असते. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अर्जुन यार तू का रडतोयस? आता तू तयार झाला आहेस ना, हे बघ सगळेजण येतील आता तुला विचारायला, मग तू असा रडत बसणार आहेस का? मग हे लग्न तुला करायचं नव्हतं तर तू आधीच पूर्णाजीला वचन का दिलंस आणि आता का रडतोयस? तेव्हा इथे तुला हे लग्न आता करावंच लागेल असं चैतन्य मुद्दामून म्हणत असतो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य तू तरी असं बोलू नकोस, तुला माहिती आहे माझं सायलीवरती किती प्रेम आहे. आम्ही दोघेजणं एकत्र होतो तेव्हा माझं आयुष्य किती सुंदर होतं रे. आणि पूर्णाजीची तब्येत बघितल्यानंतर त्यावेळेला मला काही सुचलं नाही आणि तिची तब्येत वाचावी, तिची तब्येत नीट व्हावी म्हणून मी वचन दिलं होतं या लग्नासाठी. आणि आता सगळेजण मला लग्नासाठी इतके प्रेशराईज करतायत की माझं दुःख कुणाला दिसतच नाही आहे. मी या लग्नासाठी इथे खुश आहे की नाही याने कुणालाच फरक पडत नाही आहे, पण तन्वीबरोबर लग्न मी करायचंच एवढंच फक्त सगळेजण बोलत आहेत. चैतन्य मला त्या मुलीबरोबर लग्न नाही करायचं आहे. अरे ज्या मुलीवरती माझं प्रेमच नाही आहे, जी मुलगी मला माझ्या नजरेसमोरसुद्धा नको असते, त्या मुलीबरोबर मी माझं आयुष्य कसं काय काढू? तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो, मग तू पूर्णाजीशी बोलतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मला लहानपणापासून चांगलं ओळखते असं मला वाटत होतं. पूर्णाजीची तब्येत बिघडली म्हणून तिला बरं वाटायला हवं म्हणून मी वचनही दिलं. पण आता तू बघतोयस ना पूर्णाजीला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही आहेत का? माझ्या डोळ्यातलं दुःख तिला दिसत नाही आहे का?
म्हणजे ती जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघते मला फक्त एवढंच सांगते की तन्वी किती खुश आहे आणि तुला तन्वीबरोबर लग्न करायचं आहे, तिला सुभेदारांची सून करायचं आहे. अरे पण माझी आजी, जर मी तिच्यासाठी माझं प्रेमसुद्धा विसरायला तयार आहे, माझ्या प्रेमाला मी बाजूला ठेवायला तयार आहे, तर इकडे माझ्या पूर्णाजीला माझं प्रेम का दिसू नये? तिला माझं दुःख कळत नाही आहे का? माझ्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्या माझ्या पूर्णाजीला कळू नयेत का? तेव्हा इकडे माझ्या घरच्या लोकांना फक्त हे लग्न व्हायला हवं आहे, कुणीही माझा विचार करत नाही आहे, माझ्या प्रेमाचा विचार करत नाही आहे. पण चैतन्य, एक गोष्ट लक्षात ठेव, जरी घरातल्या लोकांच्या प्रेशरखाली येऊन मी जरी या प्रियाबरोबर लग्न केलं ना, तरी माझी बायको सायलीच राहणार. सायलीशिवाय तो अधिकार मी दुसरा कुणालाही देणार नाही आणि बायको म्हणून मी त्या प्रियाला कधी स्वीकारणार सुद्धा नाही. तन्वी ही फक्त पूर्णाजीची आणि घरातल्या लोकांची चॉईस आहे. बाकी माझ्या मर्जीने हे लग्न होत नाही आहे, माझा आनंद याच्यामध्ये सामील नाही. त्या मुलीला मी माझे बायकोचे अधिकार हक्क कधीच देणार नाही आणि बायको म्हणून तिचा स्वीकारसुद्धा कधीच करणार नाही. पूर्णाजीला वचन दिले म्हणून लग्न करेन, नाहीतर मी तिला माझ्या रूममध्ये सुद्धा येऊ देणार नाही. मग काय करायचं आहे ना, घरातल्या लोकांना ते करू दे, मला त्याने फरक पडत नाही. तेव्हा इथे पूर्णाजी त्याचं बोलणं ऐकते. तिला खूप जास्त वाईट वाटतं की आपल्या प्रेशरखाली येऊन अर्जुन हे लग्न करतोय. अर्जुनच्या मनाला खूप वेदना झाल्यात. सायलीपासून दूर होणं हे त्याला सहन होत नाही आहे. म्हणजे अर्जुन आणि सायलीचं खरंच एकमेकांवरती इतकं प्रेम आहे. म्हणजे सायली पनवेलवरून नाशिकला येते, सगळ्या लोकांसमोर आपलं अर्जुनवरील प्रेम कबूल करते. अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून वेगळं करून आपण काही चूक तर करत नाही ना. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता हे फार्म हाऊस हे साक्षी शिखरेचं आहे हे चैतन्याला कळतं. कारण साक्षी तिथल्या सिक्युरिटी गार्डला फोन करून लक्ष व्यवस्थित ठेवायला सांगत असते आणि प्रियासुद्धा रागाच्या भरामध्ये म्हणत असते की लक्ष व्यवस्थित ठेवायचं, कुणीही इथे येता कामा नये. आणि सायली तर अजिबात नाही, फोटो नीट बघा, आणि जर ती सायली आतमध्ये आली ना तर साक्षीला फोन करेन आणि तुम्हाला सगळ्यांना कामावरून काढून टाकेन, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे चैतन्याने प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हा इथे चैतन्याला कळतं की हा फार्म हाऊस दुसरा तिसरा कुणाचा नाही तर त्या साक्षी शिखरेचा आहे. आणि जेव्हा इथे पूर्णाजी अर्जुनचं बोलणं ऐकून आता ती खाली आलेली असते, तेव्हा इकडे आता अर्जुन हा खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे हे पूर्णाजीला कळतं. पूर्णाजी म्हणत असते, आता हे लग्न तरी कसं काय मोडू? तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो की पूर्णाजी, तुला माहिती आहे का हे फार्म हाऊस कुणाचं आहे? त्या साक्षी शिखरेचं आहे. तुला खोटं वाटत असेल ना तर जाऊन त्या प्रियाला विचार. तेव्हा पूर्णाजी विचारते की तन्वी, हे फार्म हाऊस कुणाचं आहे? कुठल्या मैत्रिणीचं आहे तुझ्या? तिचं नाव साक्षी शिखरे आहे का? तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि ती खोटं बोलायला लागते. तेव्हा इकडे आता सिक्युरिटी गार्डला सुद्धा विचारलं जातं की तुम्हाला इथे कुणी पाठवलं आहे? तेव्हा साक्षीचंच नाव घेतलं जातं. तेव्हा इकडे सगळ्यांना सत्य कळतं. पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, मला खोटं बोललेलं आवडत नाही. ज्या साक्षी शिखरेने माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलं, माझ्या नातवाला तिने जेलमध्ये पाठवण्याची तयारी केली होती आणि त्या साक्षी शिखरेच्या फार्म हाऊसमध्ये तू माझ्या नातवाचं लग्न लावून द्यायला निघालीस. हे तू असं कसं करू शकतेस? एवढं मोठं सत्य तू आमच्यापासून लपवून ठेवलंस की हे फार्म हाऊस त्या साक्षी शिखरेचं आहे. तेव्हा इकडे पूर्णाजीला आता राग येतो आणि ती म्हणते की आत्ताच्या आत्ता हे लग्न मी मोडून टाकते. हे लग्न मला करायचंच नाही आहे. म्हणजे अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी तू इतकी उतावळी झाली आहेस की त्या साक्षी शिखरेच्या फार्म हाऊसवरती तू आम्हाला घेऊन आलीस. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की चला आत्ताच्या आत्ता आपल्या बंगल्यावरती चला. आणि सगळेजण इथे आता बंगल्यावरती आलेले असतात आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे लग्न मी माझ्या मुलांच्या आणि नातवंडांच्या आनंदासाठी करत होते, पण मला तसं वाटत नाही आहे. प्रिया फक्त स्वतःचा आनंद बघते. आणि तेव्हा इथे पूर्णाजीने आपला निर्णय हा लगेच बदललेला असतो आणि तिला अर्जुनच्या मनामध्ये सायलीबद्दल किती प्रेम आहे ते सुद्धा कळलेलं असतं. तेव्हा इकडे अर्जुनचं आणि सायलीचंच पूर्णाजीने धूमधडाक्यात लग्न लावून दिलेलं असतं. प्रिया सगळ्यांबरोबर जे काही खोटं बोललेले असते ते आता सगळ्यांना कळतं की हा फार्म हाऊस साक्षी शिखरेचा आहे. म्हणजे प्रियाचे साक्षीबरोबर मैत्रीचे नाते अजूनही आहे हे त्यांना कळल्यानंतर पूर्णाजीचा राग अनावर होतो. आणि सायली आणि इथे अर्जुनचं लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचे खेळ विधी सगळे व्यवस्थित पूर्ण होत असतात आणि इथे सगळी तयारी केलेली असते. सुहागराची रूमसुद्धा अर्जुन सायलीचा अगदी व्यवस्थित सजवलेला असतो. चैतन्य, अश्विन, अस्मिता सगळ्यांनी मिळून. त्याचबरोबर इथे आता प्रियाचा प्लॅन फसला आहे हे जेव्हा साक्षी, नागराज आणि महिपत यांना कळतं
तेव्हा इथे प्रियाला आता डिरेक्टली किडनॅपच केलेली असते. तिला ते लोक फार्म हाऊसवरती घेऊन जातात आणि तिच्या थोबाडीत मारतात. म्हणतात की इतकं बोलायचीच ना, शेवटीला काय झालं. आणि इथे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि सगळेजण तिच्यावरती चिडलेले असतात की एका गुन्हेगार मुलीबरोबर तुझ्या मैत्रीचे अजूनही संबंध आहेत. हे रविराज काकांनासुद्धा अजिबातच आवडलेलं नसतं. तर अशा पद्धतीने इथे प्रियाचा खोटारडेपणा पूर्णाजीच्या लक्षात आल्यानंतर चैतन्यने सगळ्यांना सांगितलेलं असतं की फार्म हाऊस हे साक्षी शिखरेचंच आहे. त्यामुळे हे लग्न मोडतं आणि सायली अर्जुनचं धूमधडाक्यात लग्न पार पडतं. तर प्रियाच्या इथे चांगल्याच सगळ्यांनी मिळून मुसक्या आवळलेल्या असतात आणि इथे महिपत, नागराज आणि साक्षीने तर तिला चांगला धडा शिकवलेला असतो. तेव्हा इकडे इकडे प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. सगळेजण तिच्या नरडीचा जणू काही घोटच घेत असतात आणि इथे अर्जुन सायली यांचं लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर सगळ्यांचा रागसुद्धा निवळलेला असतो. एका खोटारड्या मुलीबरोबर लग्न लावून देण्यापेक्षा अर्जुनचं जिच्यावरती प्रेम आहे, मग ती कशी का असेना, पण अर्जुनच्या आनंदासाठी आता सायलीबरोबर धूमधडाक्यात लग्न लावून इथे पूर्णाजीने दोघांनाही आशीर्वाद दिलेला असतो.